सर्व सर्व महामानवांना विनम्र अभिवादन। आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण आपले नेते मार्गदर्शक महाराष्ट्राचे प्रभारी प्रदेशाध्यक्षा आदरणीय रेखाताई ठाकूरजी, विचार मंचावर या दौऱ्यासाठी सोबत आलेल्या वंचित बहुजन महिला आघाडीच्या महासचिव आदरणीय अरुंधती शिरसाटताई, राज्याचे उपाध्यक्ष आदरणीय गोविंद दळवी सर, मंचावर उपस्थित मराठवाड्याचे अध्यक्ष अशोक हिंगेजी, मराठवाड्याची संपूर्ण सन्मान्य कमिटी, जिल्हा कार्यकारिणी, महिला अध्यक्ष दैवशीला पांचाळताई, महिलांचे सर्व पदाधिकारी आणि या सभागृहामध्ये उपस्थित सर्व वंचितच्या बहादर सैनिकांनो, सर्वात प्रथम आपल्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो की आज आपण या कार्यक्रमामध्ये आपली उपस्थिती लावून आणि सकाळपासून आपण इथे आलेले आहात आणि खूप संयमानं या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहात आणि आज आपल्या या उपस्थितीमुळं, आजच्या या कार्यक्रमामुळं जी थोडीफार मरगड पडलेली होती पक्षामध्ये ती झडकून निघालेली आहे आणि यापुढे आपण जोमानं कामाला लागूत असा एक ठोस शब्द तुम्ही आज तुमच्या माध्यमातून इथे दिलेला आहे, त्यासाठी मी सुरुवातीलाच आपल्याला मनापासून आभार व्यक्त करतो। आज आपण मान्यवरांचे इथं वक्तव्य ऐकलेले आहेत। आमच्या नांदेड जिल्ह्याचे दोन्ही जिल्हाध्यक्षांनी एक उल्लेख आवर्जून केलेला आहे की देगलूर आणि बिलोलीची जी पोटनिवडणूक लागलेली आहे तिथं वंचितनं उडी मारल्याबरोबर शेकडो कोटीच्या निधीचे चॉकलेट देण्याचे काम इथले पालकमंत्री करत आहेत। या दोन्ही जिल्हाध्यक्षांनी जे निर्धार व्यक्त केलेला आहे की आम्ही देगलूर विधानसभेमध्ये किनवटची पुनरावृत्ती करू, तर मला वाटते की यांनी घेतलेला हा एक बिडा उचललेला आहे पूर्ण कार्यकारिणीला आणि संपूर्ण जिल्ह्याच्या या समोर बसलेल्या वंचितच्या खऱ्याखुऱ्या शक्तीला आपली शक्ती जोडल्याशिवाय यांचा हा निर्धार आपण यशस्वी करू शकत नाही। म्हणून आपण सगळेजण यांच्या या कॉन्फिडन्सला, त्यांच्या आज या केलेल्या निर्धाराला साथ द्याल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। इथं अशोक हिंगेजी यांनी सांगितलं की आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी एक खूप चांगला संदेश अनेक वर्षापासून बाळासाहेब म्हणत आहेत। बाळासाहेब म्हणत आहेत की इथला मराठा समाज हा सत्ताधारी आहे, वारंवार सत्तेमध्ये सगळ्यात जास्त प्राधान्य या समाजाला भेटलेलं आहे। सत्ता भेटल्यानंतरही या समाजामध्ये एक विषमतेचं चित्र निर्माण झालेलं आहे। मराठा समाजामध्ये या महाराष्ट्रामध्ये 269 असे घराणे, 169 असे घराणे आहेत। त्या घराण्यामध्ये वर्षानुवर्षापासून बाप आज्जा लेक हेच वारंवार सत्तेमध्ये येत आहेत। खासदारकी त्याच घरात, आमदारकी त्याच घरात, जिल्हा परिषद त्याच खानदानीमध्ये राहते आणि या घराण्यांच्या व्यतिरिक्त जे दुसरा एक गरीब मराठा वर्ग आहे तो दुर्लक्षित झालेला आहे। अशा या वंचित असलेल्या दुर्लक्षित गरीब मराठ्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी वारंवार भूमिका घेतलेली आहे। प्रस्थापित समाजाने, प्रस्थापित घराण्यांनी हमेशा नेहमीच बाळासाहेबांच्या या भूमिकेचा विरोध करण्याचं काम केलेलं आहे, परंतु आता मराठा समाज जागरूक झालेला आहे। आज मंचावरून अशोक हिंगे पाटलांनी जे इथं एक डरकाळी फोडलेली आहे की आता गरीब मराठ्याला आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांशिवाय दुसरा नेतृत्व नाही, दुसरा वाली नाही। आज शिवाभाऊच्या, विठ्ठलभाऊच्या नेतृत्वामध्ये माधव पाटील सुगावकर नावाचा एक तरुण उद्योजक आज वंचित बहुजन आघाडीमध्ये आलेला आहे। या नांदेड जिल्ह्यामधून शेकडो मराठा बांधव आज वंचित बहुजन आघाडीमध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत आणि लवकरच आपण किमान लोहा तालुक्यामध्ये, लोहा कंधार विधानसभेमध्ये मला वाटते एकट्या विधानसभेमध्ये 200हून अधिक मराठा बांधवांचा प्रवेशाचा एक सोहळा शिवाभाऊच्या नेतृत्वामध्ये आपण लवकरच घेणार आहोत। या नांदेडमध्ये आपण नांदेडमधल्या सर्व पदाधिकारी, प्रशांत इंगोले असतील, अयूब खान पठाण असतील आणि सर्व दोन्ही कार्यकारिणीमधले मुस्लिम पदाधिकाऱ्यांच्या मेहनतीनं याच सभागृहामध्ये 300हून अधिक मुस्लिम बांधवाचा प्रवेश सोहळा आपण नुकताच या सभागृहात घेतलेला आहे। आज शेकडोच्या संख्येनं मुसलमान सोबत येत आहे, शेकडोच्या संख्येनं मराठा सोबत येत आहे। याचं कारण त्यांना आता दिसून आलेलं आहे। अशोक हिंगे पाटलांनी उल्लेख केलेला आहे की जेव्हा राजे संभाजी राजेंनी कोल्हापूरमध्ये गरीब मराठ्यांसाठी आरक्षणासाठी आंदोलन केलं, आपली प्रकृती ठीक नसताना, छातीमध्ये दुखत असताना सुद्धा आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी त्या आंदोलनामध्ये पावसात भिजत उपस्थिती लावलेली आहे।
आपण व्हिडिओ पाहिलेला आहे की तिथं बसल्यानंतर आदरणीय साहेबांना छातीमध्ये दुखत होतं, वारंवार साहेब छातीला हात लावत होते, परंतु त्या इतक्या वेदना होत असतानाही गरीब मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी आदरणीय बाळासाहेबांनी आपली जीवाची पर्वा न करता आपली उपस्थिती पूर्ण केलेली होती। ही बाब आज सामान्य आणि गरीब मराठ्यांना कळत आहे। अरे जेव्हा हे आंदोलन झालं, नुकत्या 3 दिवसानंतर मुंबईमध्ये मुस्लिम समाजाला 5% आरक्षण मिळाला पाहिजे, मुस्लिम समाजासह इतर धर्मीय लोकांच्या प्रतीकांचा गैरवापर होऊ नये, पैगंबर साहेबांचा अवमान होऊ नये, इतर महापुरुषांचा अवमान होऊ नये म्हणून एक पैगंबर ऍक्ट नावाचा कायदा या राज्य शासनाने पास करावा, सरकारने पास करावा। यासाठी 30 जून रोजी मुंबईमध्ये आदरणीय साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन 5 जुलैला विधानसभेवर मोर्चाची हाक दिली होती। आणि या मोर्चाची हाक देत असताना 30 तारखेला सुद्धा आदरणीय साहेबांची तब्येत ठीक नव्हती, परंतु 2 तारखेला राजगृहामध्ये उत्तर प्रदेशचे काही नेते साहेबांना भेटायला आलेले होते। 2 तारखेला साहेब मुक्कामी मुंबईला होते। 3 तारखेला सकाळी साहेबांना अजून वेदना झाल्या आणि साहेबांच्या हृदयविकाराची तब्येत खराब झाली आणि साहेबांना हॉस्पिटलाइज व्हावं लागलं। 5 जुलैला आरक्षणाची मोर्चाची घोषणा केलेली होती, अवमान विरोधी कायद्याची घोषणा केलेली होती। 5 जुलैला आंदोलन होणार आहे सांगितलेलं होतं आणि या आंदोलनाचं सगळं बळ मुंबई प्रदेशावर पडलेलं होतं। मुंबई प्रदेशाची जास्त उपस्थिती घ्यायची होती। मुंबईमध्ये 4 वाजल्यानंतर रेस्टॉरंट बंद होणार आहेत, प्रवासाच्या अडचणी असल्यामुळं आदरणीय साहेबांनी म्हणले की महाराष्ट्रभराच्या कार्यकर्त्यांना तकलीफ देऊ नका, फक्त मुंबईच्या कार्यकर्त्यांच्या आधारावर आपण मोर्चा काढू। म्हणून फक्त मुंबईच्या नेत्यांवर जेव्हा हे कळालं की आदरणीय बाळासाहेब 5 तारखेला राहणार नाही, तर मुंबईच्या काही ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी निर्णय घेतला की 5 जुलैचा मोर्चा आपण थोडं पुढे ढकलला पाहिजे। जेव्हा ही पूर्ण आमच्यापर्यंत सूचना आल्या, आदरणीय रेखाताईच्या माध्यमातून आम्हाला सांगण्यात आलं, तेव्हा आम्ही आदरणीय ताईंना सांगितलं की ताई जर साहेबाशी संवाद होत असेल तर सांगा की आपण सगळेजण मिळून या मोर्चाला यशस्वी करू शकतो। आणि आदरणीय रेखाताई यांनी आपल्या हिमतीच्या बळावर आदरणीय साहेबांना सांगितलं की साहेब तुमची तब्येत ठीक नाही आहे, तुम्ही आराम करा, तुमचं पक्ष आणि तुमच्या पक्षाचं नेतृत्व तुम्ही दिलेल्या हाकाला यशस्वी होऊ देणार नाही, आम्ही ते आंदोलन यशस्वी करू। हा पुढाकार घेऊन रेखाताईंनी दाखवून दिलं की त्यांच्या मनगटामधला बळ काय आहे आणि त्यांनी पुढाकार घेतला। आपण सगळ्यांनी त्यांना साथ दिली आणि मुंबईमधलं आंदोलन आपण यशस्वी केलं। जरी पोलिसांनी विधानसभेवर जाणारा मोर्चा अडवला तरी आपले शेकडो कार्यकर्ते 8 पोलीस स्टेशनमध्ये दिवसभर डांबून ठेवले, तरी आपण तिथं माघार घेतलेली नाहीये। असं वंचित मुसलमानांसाठी लढणारा हा वंचित बहुजन आघाडी पक्ष हे संबंध महाराष्ट्रातल्या मुसलमानांनी पाहिलेला आहे। आज मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात, त्यांच्या राजकीय संध्या हिसकावून घेण्यात येतात आणि त्यासाठी कोणताही नेता बोलत नाही। निवडणुकीला फक्त निवडणुकीच्या वेळेला मुस्लिमांची आठवण करणाऱ्या पक्षांनाही आता हिंगे साहेब मुसलमानांनी ओळखलं। तुम्ही म्हणला की विधानसभेला तुम्हाला सांगितलं होतं की यंदा आम्हाला थांबा, आणि ते खरं होतं, कारण मुस्लिम समाज सहजासहजी कोणत्याही पक्षावर भरोसा करत नाही। कारण मुस्लिम समाज चहानं पोळलेला, जसं आपण म्हणतो की ताक फुंकून पितो, तर मुसलमान हे ताकेनं पोळलेले आहेत म्हणून ते बिचारे लवकर भरोसा करत नाही। परंतु आता महाराष्ट्राच्या मुसलमानांना कळून चुकलं की वंचित बहुजन आघाडी आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांशिवाय आपलं नेतृत्व कोणी करू शकत नाही। या सगळ्या अनुभवावरून मुस्लिम समाज आज आपण पाहतोय की नांदेड जिल्ह्यामध्येच नव्हे, सोलापूर जिल्ह्यातच नव्हे, अकोला जिल्ह्यातच नव्हे, पुणे जिल्ह्यातच नव्हे, तर महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोठमोठ्या समूहामध्ये मुस्लिम समाज मराठा समाज पक्षामध्ये जुळत आहे। आणि जेव्हा हे सगळे पक्ष सगळे समाज आपल्या सोबत जुळत आहेत, आपली जबाबदारी वाढलेली आहे, आपली जबाबदारी वाढलेली आहे। आज आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे संधी देतात, सर्व घटकांना देतात। ज्या जातीचं नाव कुणाला माहित नसते अशा जातींना सुद्धा आदरणीय साहेब संधी देतात, आदरणीय बाळासाहेब संधी देतात आणि आंबेडकरी समाज पाठबळ देतो, आंबेडकरी समाज पाठबळ देतो, मतदान देतो आणि एक नेता वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या मतदानाच्या माध्यमातून नेता उभा करतो।
नेता उभा करतो, परंतु साहेबाच्या संधीनं आणि आंबेडकरवादी समाजाच्या पाठबळावर उभा झालेल्या नेत्याचं कर्तव्य आहे की वंचित बहुजन आघाडी पक्षाची ताकदीचा विस्तार केला पाहिजे, संघटनेचा विस्तार केला पाहिजे, सर्व घटकांना पक्षामध्ये आणून पक्षाने एक ताकदवर निवडणूक जिंकणारा पक्ष बनवला पाहिजे। आणि जर तो मोठा झालेला नेता आपल्या जिल्ह्यामध्ये आपला पक्ष संपवत असेल तर वंचित बहुजन आघाडी हा पक्ष त्या नेत्याला झोपू शकतो, हे सुद्धा या पक्षामधल्या शिस्तीनं काढून दिलेलं आहे, सांगून दिलेलं आहे की जर पक्ष उभा करण्यामध्ये नेता काम करत असेल, पक्षाच्या बांधणीमध्ये काम करत असेल, पक्षाला वेळ आणि श्रम देत असेल तर त्या पक्षाच्या पाठीशी आदरणीय साहेबही राहतात, वंचित घटकही राहतात। परंतु जर आपण मोठे होऊन आपल्या पक्षाचा विस्तार आणि संघटन विस्तार जर आपण थांबवला, पक्षाला झोपवण्याचा विचार केला तर अशा नेत्याला झोपवण्याची कला वंचित बहुजन आघाडीमध्ये आहे। परंतु जे लोक काम करतात, जे तडमडीनं काम करत आहेत, अशा कार्यकर्त्याच्या पाठीशी पक्ष हा उभा राहतो। माझ्या विरोधामध्ये एकदा एक तक्रार झाली होती मुंबई कार्यालयामध्ये, ताईंनी हे राज्य कार्यकारिणीचं असलं आणि फक्त जिल्ह्यातून एक तक्रार आलेली आहे तरी आदरणीय ताईनं आपल्या पद्धतीने त्याची क्रॉस चौकशी केली आणि चौकशी केल्यानंतरही मला मुंबईला बोलून घेऊन पिंजऱ्यामध्ये उभं केलं होतं आणि ह्या प्रकरणावर आपला काय खुलासा आहे सांगा। म्हणजे इथं माफी कोणाला नाही, जिल्हा तालुक्याचा कार्यकर्ता असो की राज्य कार्यकारिणीचा असो, जर त्या तक्रारीमध्ये थोडंही बळ असेल तर त्याला पिंजऱ्यामध्ये उभं करून न्याय देण्याची प्रथा वंचित बहुजन आघाडीमध्ये आणि पक्षश्रेष्ठीमध्ये आहे, म्हणून कोणीही याच्यातून सुटत नाही। मला आज आदरणीय ताईंना सांगायचं आहे, आपला विदर्भाचा दौरा प्रचंड गाजलेला आहे, उत्तर महाराष्ट्राचा दौरा प्रचंड गाजलेला आहे, मराठवाड्यातलेही 2 जिल्हे आपण चांगल्या पद्धतीनं आपल्या आढावा समीक्षा बैठका घेतलेल्या आहेत। आमच्या नांदेडमध्ये आज या समीक्षा बैठका होणार आहे, परीक्षा सुरू होणार आहे, परीक्षार्थी तयार आहेत, आपला अभ्यास केलेलं, होमवर्क केलेलं सगळ्यांनी दप्तर सोबत आणलेलं आहे। आज तुम्ही परीक्षा घेणार आहात, ही परीक्षा खूप कडक राहणार आहे याची आम्हाला जाणीव आहे। आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की ताई, तुमच्या परीक्षेमध्ये आम्हाला लूज करू नका, परीक्षा कडक घ्या, खूप कडक विचारणा करा, कडक प्रश्न विचारा, कडक मार्क तपासा। परंतु ताई, या जिल्ह्यामध्ये काम उभं राहिलेलं आहे, काम उभं राहत आहे, काम करत असताना चुका झाल्या असतील, उणिवा राहिल्या असतील, पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये समन्वयाचा अभाव राहिला असेल, पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव राहिला असेल, परंतु ताई तुमच्या या चुका उणिवा जे काही लक्षात येतील या सुधारण्याची एक संधी आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना आपण द्यावी आणि त्या चुका दुरुस्त करण्यासाठी जर संधी देण्यात आली आणि त्या चुका जर आम्ही दुरुस्त करू शकलो तर कदाचित आम्ही ग्रेस मार्कनं पास तरी होऊ शकतो। आणि आम्ही एक खात्री देतो की नांदेड जिल्हा हा आंबेडकरी चळवळीचा पहिला पॅटर्न होता आणि नंतर अकोला पॅटर्न आहे। आता पुन्हा एकदा नांदेड पॅटर्न हा महाराष्ट्रामध्ये गाजवल्याशिवाय आमचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते सज्ज झालेले आहेत। येणाऱ्या काही काळामध्ये सुद्धा आम्ही नांदेड जिल्हा उभं करून दाखवल्याशिवाय राहणार नाही। शेवटचं घेतो, नांदेडमध्ये आम्ही बोलत आहोत, मला जाणीव आहे आपण सर्व सन्मान्य पाहुण्यांना ऐकायला आलेले आहात। हम तो घर की मुर्गी दाल बराबर है, हम ज़्यादा देर यहाँ खड़ा रहना भी बहुत अच्छा नहीं है। परंतु नांदेडमध्ये हा कार्यक्रम होत आहे। आदरणीय ताईंनी पत्रकार परिषदेमध्ये नांदेडच्या नेतृत्वाबद्दल, नांदेडच्या सत्ताकारणाबद्दल चांगल्या पद्धतीनं इथं आपली भूमिका मांडलेली आहे, पक्षामधल्या भूमिका काय आहे आणि सत्ताधाऱ्यांनी नांदेडला, मराठवाड्याला कसं भकास केलेलं आहे या पद्धतीनं मांडलेली आहे। मी फक्त काही मिनिटांमध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये सांगतोय, या नांदेड जिल्ह्याचं सत्ता कारण, या नांदेड जिल्ह्याचे सत्ता सूत्र हे प्रस्थापितांच्या हातात नव्हते, या नांदेड जिल्ह्याचे सत्तेचे सूत्र हे बहुजनांच्या हातातच होते, परंतु ते टप्प्याटप्प्याने हिरावून घेण्यात आलेले आहे। या नांदेड जिल्ह्याची पहिली खासदारकी हरिहरराव सोनवणे नावाच्या एका आपल्या बौद्ध माणसाची होती, परंतु पहिल्यांदा पहिला खासदार इथून बौद्ध समाजाचा झाला, परंतु 70 वर्षामध्ये बौद्धाला एकही लोकसभेचं तिकीट साधं देण्यात आलेलं नाही। 70 पैकी पहिल्या 30 वर्षामध्ये 3दा फारुख पाशा निवडणूक लढून आमदार झाले, एकदा नुरुल्ला खान आमदार झाले, एकदा MLC झाले फारुख पाशा। म्हणजे पहिल्या 30 वर्षामध्ये 5दा आमदारकी भोगलेल्या मुस्लिम समाजाला शेवटच्या 40 टप्प्यामध्ये साधं तिकीट या प्रस्थापितांनी दिलेलं नाही आहे। अरे यांनी बहुजनांना, दलितांना, मुसलमानांना, राजकारणी
राजकारणापासून सत्ता करण्यापासून बाहेर फेकलं, परंतु सो जातीला सुद्धा या घराण्यानं माफ केलेलं नाही आहे. या नांदेड जिल्ह्यामध्ये बारडकरचं घराणं बघा, किनाडकरचं घराणं बघा, कदमचं घराणं बघा, शामराव कदमचं घराणं बघा, तुम्ही पाटीलाचं घराणं बघा. अरे कोणतेही सगळे घराणे संपुष्टात आणलेले आहे आणि बाहेरून आणलेले नेतृत्व कोकणातल्या लोकांना आमदार आणि कॅबिनेट मंत्री करण्याचा पाप या प्रस्थापित घराण्यानं केलेला आहे. इतकंच नव्हे तर नांदेडची महानगरपालिका झोपवण्याचं काम सुद्धा या घराण्यानं केलेलं आहे. आज मला शेवटचं तुम्हाला एक जाणीव करून द्यायची आहे. नांदेड शहरामध्ये 1997 ला महानगरपालिका झाली होती. 97 पासून आज 25 वर्ष होत आहेत. 25 वर्षामध्ये कोणत्याही गल्लीला परिपूर्ण हे करू शकले नाहीत. हजारो कोटी रुपयाचा निधी आलेला आहे. गुर्तागद्दीच्या नावानं इथं 3 पद्धतीचे निधी आले होते. गुर्तागद्दीचा होता, JNNURMचा होता आणि तरोडा विस्तार केलेला त्याचा सप्लिमेंटरी बजेट होता. एकूण 3000 कोटी रुपयाचं बजेट या नांदेडला येऊनही या नांदेडमधल्या एकही गल्लीला त्यांनी परिपूर्ण केलेलं नाही. ड्रेनेज, रस्ते आणि छोट्या छोट्या ज्या सुविधा मूलभूत असतात तेही दिलेल्या नाही आहेत. आणि आज ते म्हणतायत मनपामध्ये की आमच्याकडे फंड नाही. आतापर्यंत 2 वर्षामध्ये कॅबिनेट मंत्रीपद आल्यापासून प्रत्येक प्रेस कॉन्फरन्स मध्ये 50 कोटी मिळाले, 100 कोटी मिळाले, 200 कोटी मिळाले. 2 वर्ष झाले एक साधा कवडी भरचाही काम नांदेडमध्ये कुठं झालेलं दिसून येत नाही. नुसत्या गप्पा मारून हजारो कोटी येतात, परंतु 10%, 20%, 30% वाटप होतात. आओ चोरो बांधो भारा, आधा हमारा आधा तुम्हारा, हे कार्यपद्धती नांदेडमध्ये चालू आहे. यांच्या विरोधात बोलणारा कोणी नाही. इतर पक्ष यांचे दबेल आहेत. इतर पक्षामध्ये हात मिळवणी केलेले नेते आहेत. मॅनेज झालेला विरोधी पक्ष आहे. आज या नांदेड जिल्ह्यामध्ये विरोधी पक्ष म्हणून रस्त्यावर उतरून सामान्य जनतेची आवाज उचलण्याचं काम कोणी करत असेल ते फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी करत आहे. वंचित बहुजन आघाडी आवाज उचलत आहे. महानगरपालिकेचे भ्रष्टाचार समोर काढत आहे. लोकांच्या वेदना समोर आणत आहे. तर महानगरपालिकेला या परिस्थितीमध्ये कोण पोहोचवलेला आहे? आज निधी नाही म्हणून ओरड करणाऱ्या महानगरपालिकेची सगळे 81 पैकी 73 नगरसेवक एका पक्षाचे, काँग्रेस पक्षाचे निवडून आलेले असताना हे म्हणतायत तुमचे नाल्या करण्यासाठी निधी नाही, रस्ते करण्यासाठी निधी नाही, ड्रेनेज कनेक्ट करण्यासाठी निधी नाही, लाईट लावण्यासाठी निधी नाही, खंबे लावण्यासाठी निधी नाही. हा निधी अडवला कोण? हा निधी अडवला कोण? मी 1 मिनिट फक्त घेईन आणि काही आकडे तुम्हाला सांगतो. तुम्हाला माहित आहे शारदा भवन शिक्षण संस्था कोणाची आहे? कोणाची आहे? पालकमंत्री अशोक चव्हाणांची आहे. त्याचे सचिव माजी कॅबिनेट मंत्री राहिलेले DP सावंत आहेत की नाही? एका पक्षाची संस्था असलेल्या एकट्या पक्षाचे काही आकडे, फक्त पूर्ण नव्हे काही आकडे तुम्हाला सांगतोय की सचिव शारदा भवन यशवंत महाविद्यालय इस्टेज एरिया 4,99,325 रुपयाचं मनपाची घरपट्टी थकीत केलेली आहे. शारदा भवन शिक्षण संस्था उपहारगृह एरिया 7,24,966 रुपयाची मनपाची घरपट्टी थकीत केलेली आहे. शारदा भवन लॉ कॉलेज एरिया 8,36,815 रुपये थकीत आहेत. शारदा भवन शिक्षण संस्था लॉ कॉलेज एरिया 8,87,415 थकीत आहेत. शारदा भवन सावित्रीबाई फुले कन्या शाळा 10,47,256 रुपये थकीत आहेत. शारदा भवन मुलांचे हॉस्टेल 12,40,848 रुपये थकीत आहेत. शारदा भवन यशवंत महाविद्यालय 14,41,395 थकीत आहेत. शारदा भवन शिक्षण संस्था यशवंत कॉलेज 14,73,546 रुपये थकीत आहेत. शारदा भवन मुलींचे हॉस्टेल 17,36,961 रुपये थकीत आहेत. शारदा भवन ITM कॉलेज 17,99,191 थकीत आहेत. शारदा भवन यशवंत महाविद्यालय इतिहास डिपार्टमेंट 19,08,969 थकीत आहेत. शारदा भवन महात्मा फुले हायस्कूल 20,47,213 थकीत आहेत. शारदा भवन शिक्षण संस्था विधी महाविद्यालय, असं कोण माणूस आलो इकडं माईक बंद करून आवाज दाबायले? शारदा भवन शिक्षण संस्था विधी महाविद्यालय 23,77,691. शारदा भवन यशवंत महाविद्यालय 23,28,564. शारदा भवन एज्युकेशन सोसायटी यशवंत महाविद्यालय 25,29,924. शारदा भवन हडको शिक्षण संस्था 32,92,033 रुपये. शारदा भवन यशवंत महाविद्यालय विस्तारित क्लासरूम 37,69,538 रुपये. इतकं थकबाकी एकट्या पालकमंत्र्याच्या संस्थेचा आहे. सगळा निधी यांनी दडवून ठेवलेला आहे. सगळं टॅक्स यांनी चोरलेला आहे. एकट्या अशोक चव्हाणच्या संस्थेने जर टॅक्स भरला, अख्ख्या नांदेडचे रस्ते दुरुस्त. आवाज आहे
शेवटपर्यंत पोहोचणार. आपली आवाज कोणी दाबू शकत नाही, वंचितांची आवाज कोणी दाबू शकत नाही. आज जेव्हा आपण हे भ्रष्टाचार आपण उघड करतोय, हे समोर आणतोय, सत्य समोर आणतोय, तर जनरल बॉडी मध्ये लोकांच्या समस्या सोडवण्यावर हे बोलत नाहीत, लोकांचे प्रश्न सोडवण्यावर बोलत नाही. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करा म्हणून आज सर्वसाधारण सभेमध्ये ठराव घेत आहेत. आज इथं वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांवर गुन्हा दाखल करा म्हणून सभागृहामध्ये चर्चा करत आहे. अरे मूर्खांनो, ये तो इब्तिदाई इश्क है, रोता है क्या, आगे आगे देखिए होता है क्या. धन्यवाद. जय हिंद.